सध्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, इतका मोठ्या पद्धतीने हा गैरव्यवहार आता समोर आलेला आहे, पेपर फुटलेला आहे एमपीएससीचा। अन्न औषध प्रशासनाच्या विभागाने जी 22 मार्चला परीक्षा होणार होती आणि त्याच्यातला 20 मार्चला पेपर फुटल्याचं जेव्हा मी असेल किंवा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार जे असतील, आम्ही पत्रकार परिषदा घेऊन हे निदर्शनास आणून दिलं। त्याच्या संबंधाने वारंवार पाठपुरावा झाला होता आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अनेक चॅट वगैरे पुढे आणलेले होते। त्यानंतर आता जे पाऊल उचललं जाते ते निश्चित स्वागतार्ह आहे। यामुळे वर्षानुवर्ष एमपीएससीचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, विशेषतः फूड अँड ड्रग साठीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना एक मोठा दिलासा मिळेल आणि या निमित्ताने या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा राहतो की परीक्षा पुढे ढकलल्यामुळे काहींचं वय हे यामध्ये आडकाठी होऊ शकतं। यावरती कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल याबद्दल तुम्ही काही बोलणार आहात का? अगदीच 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 हा सगळ्यात गंभीर मुद्दा आहे। कारण काही एक आपल्याकडे एफडीआयची जाहिरातच लवकर येत नाही। ती जाहिरात यायला कधी कधी 3-3, 4-4 वर्ष लागतात आणि त्यामुळे जी मुलं खास या परीक्षेसाठी तयारी करणारी असतात, विशेषतः ज्यांची वयोमर्यादा संपत आलेली असते आणि कदाचित शेवटचा अटेम्प्ट होता 22 मार्चचा, तो 22 मार्चचा जर अटेम्प्ट त्यांचा जर आता गेलेला आहे, तर अशा मुलांना सुद्धा मला वाटतं नव्यानं होणाऱ्या परीक्षेमध्ये संधी दिली पाहिजे। किंबहुना त्याच्यासाठीचा एक निश्चित गांभीर्य विचार करत ज्या मुलांनी आता 22 मार्चच्या परीक्षा पद्धतीमध्ये, कारण सगळा ऑनलाईन आपल्याकडे अर्ज भरला जातो, तो ऑनलाईन जो काही अर्ज भरलेला आहे आणि ज्यांची वयोमर्यादा संपत आलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा नव्या परीक्षेमध्ये संधी दिली पाहिजे। नक्कीच आमचे प्रतिनिधी मोहसिन तुम्हाला काही विचारू इच्छितात। मोहसिन, सुषमाताई, प्रश्न असा आहे की पेपर फुटतो, एमपीएससी ही परीक्षा बनवताना किंवा विद्यार्थ्यांच्या हॉल पर्यंत पोहोचताना अत्यंत सुरक्षता बाळगली जाते। हा पेपर बुलढाण्यातल्या एका मुलापर्यंत पोहोचतो कसा आणि हा पोहोचवणारा कोण, याचा पण शोध घेतला पाहिजे। एमपीएससीने जी प्रसिद्ध पत्रक केलंय त्यात त्यांनी मान्य केलंय की पेपर बाहेर गेला, पण गुन्हे कधी दाखल होणार हा प्रश्न आहे। तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली, बघा, याच्यातली अर्धी लढाई फक्त आपण जिंकलो असं म्हणता येईल की त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळतोय तो एवढ्यासाठी की बाबा त्यांना ही पूर्ण परीक्षाच रद्द होऊन नव्याने परीक्षा होतीये। पण हे अर्धच काम झालं। अर्ध काम हेही आहे की मुळात पेपर फुटलाच कसा आणि ज्यांनी पेपर फोडलाय त्यांच्यावर कारवाई करायची की नाही, की सगळ्या अधिकाऱ्यांना आणि जी मधली जी साखळी आहे ही साखळी सगळी वाचवण्यासाठी चला आता याच्यावर चर्चाच होऊ नये, पडदा टाकायचा आहे म्हणून घाईघाईने ही परीक्षा पुढे ढकलली जाते का, हा एक मुद्दा पुढे येऊच शकतो, किंबहुना आला पाहिजे। कारण आपण टीईटीच्या संबंधाने जे मागे बोललेलो होतो आणि मीही स्वतः प्रेस घेऊन बोललेले होते की या सगळ्यांमध्ये बऱ्याचदा परीक्षा घेणाऱ्या ज्यांचे टेंडर दिले जातात, अशा ज्यांना टेंडर देणाऱ्या एजन्सीज, त्यांचेच सहभाग पेपर फुटीमध्ये आहेत, हे अनेक वेळा पुढे आलेलं आहे। त्यामुळे आणि ही माणसं एक पेपर फुटल्यानंतर पुन्हा नाव बदलतात आणि नव्या नावाने नवी एजन्सी घेऊन नवं टेंडर भरतात। तर हे जे सगळे लोक आहेत जे विद्यार्थ्यांना एका दुष्टचक्रामध्ये अडकवणारे आहेत, या सगळ्याच लोकांना कायमस्वरूपी फक्त त्या नावाची कंपनी नाही तर त्याचा ओनर पासून हे सगळे ब्लॅकलिस्टेड झाले पाहिजेत, बॅन झाले पाहिजेत आणि यांच्यावर नवीन जे आपण परीक्षा पद्धतीच्या साठीचे जे नवीन आता कायदे संसदेत पास झाले त्याच्यानुसार ते गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ती लढाई आपली चालू राहील। नक्कीच, त्यामुळे येत्या काळामध्ये हे गुन्हे दाखल होणं सगळ्यात गरजेचं असणार आहे। मोहसिन ताई, एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे। नीट पेपर जेव्हा लीक झाला त्यानंतर मोठं आंदोलन झालं आणि शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। यात आता आयोग आहे, आयोगाचे अध्यक्ष आहे, संबंधित मंत्री असतील, जे कोणी असतील, याबाबत तुमची काही मागणी असणार आहे किंवा काही लढाई असणार आहे पुढची? बघा, या सगळ्यांमध्ये जी यंत्रणा आहे ती आता जे आपल्याला कळते, म्हणजे खातं अन्न औषध प्रशासन असू देत, खातं आदिवासी असू देत, खातं शिक्षण खातं असू देत किंवा सामाजिक न्याय असू देत, आज घडीला सगळीच्या सगळी खाती सेंट्रलाइज्ड झालेली आहेत आणि ही सगळी खाती एकच माणूस चालवतो, एक खिडकी योजनेप्रमाणे, ते म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यामुळे याच्यातल्या कुठल्याच मंत्र्यांना तेच नाहीत। म्हणजे सामाजिक न्यायाचा निधी जर इकडे वळवला गेला लाडकी बहीणसाठी, तर सामाजिक न्यायाचा माणूस काहीच बोलू शकत नाही, त्याची ती लाचारी असते।
या न्यायाने जर बघितलं तर आता राजीनामा जर खरंच कुणाची मागायची वेळ असेल तर तो फडणवीसांचा राजीनामा मागितला पाहिजे, कारण फांद्या छाटणं खूप झालं, थोडं मुळाशी सुद्धा घाव घातला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. दुसरं असं की अन्न औषध प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर वेळोवेळी खरं तर अन्न औषध प्रशासन मंत्रालयाने व्यक्त होणं अपेक्षित आहे. मात्र या मंत्रालयाचं सचिवालय गतिमान दिसतं, मंत्रालय मात्र जिथल्या तिथे ढिम्म आहे. आणि हे फार उल्लेखनीय आहे की सचिवालय गतिमान आहे आणि मंत्रालय ढिम्म आहे. नक्कीच. सुषमाजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर एकीकडे आपण बघतोय एक मोठं रॅकेट यामध्ये कार्यरत आहे का, यावरती सुद्धा अर्थातच येत्या काळामध्ये खल होणं गरजेचं आहे आणि त्याचा पर्दाफाश होणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. तर ज्यांनी तक्रार केलेली होती ते आझम शेख सध्या आपल्या सोबत आहेत. आझम शेख, मुळात तुम्ही जी तक्रार केली होती त्या तक्रारीचं सध्या आपण रूपांतर बघतोय की परीक्षाच रद्द झालेली आहे आणि नव्यानं आता ही परीक्षा होणार आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया?